फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. आमचे मिस्टर तर रात्रीच गेले 3 वाजता त्यांच्या कामाला. तर 3 वाजल्याच्या नंतर मी आणखीन थोडा वेळ 7 पर्यंत झोपले. 7 साडेसात पर्यंत नंतर उठले, दात वगैरे घासले, चहा पिला, नाश्ता केला आणि आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर स्वयंपाक वगैरे करायचा राहिलेला आहे, आंघोळ करायची राहिलेली आहे. मला आज भरपूर काम आहेत. कपडे धुवायचे, कपडे भांडे हे तर काय असतंच दररोजचं. फरशी वगैरे पुसायची, पण आज गॅलरीतली फरशी पुसायची कारण कबुतरांनी एवढी घाण केली आहे ना, खूप म्हणजे खूप. कबूतर खूप आहेत आमच्या इकडे, त्याच्यामुळं गॅलरी क्लीन करायची आज. आणि काल जे गहू मी चाळले होते त्याला वर वाळायला घालायचं होतं, पण तेवढं किती 30 किलो असतील ते गहू. तर ते गहू वर न्यायचे होते, टेरेसवर ठेवायचे होते. आमच्या मिस्टरांना म्हणलं होतं, पण त्यांनी विसरून गेले. तर ते आजचं काम उद्यावर गेलेलं आहे. तर चला पहिल्यांदा आता कपडे धुवून घेणार आहे. पहिल्यांदा कपड्यांना निरम्यात घालते थोड्या वेळ आणि नंतर कपडे भिजते तोपर्यंत भांडे घासून घेते आणि नंतर फरशी पुसते. आणि आपण जे काल सुक्का चिकनची भाजी बनवली होती, तर त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर त्याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो पण व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ, रेसिपी आवडली का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढे घासायचे आहेत भांडे, एवढे धुवायचे कपडे. फायनली कपडे धुवून झालेले आहेत. आता वाळण टाकायचे टेरेस. आमच्या टेरेसवर कढीपत्त्याचं झाड आहे, म्हणून मी आता थोडासा कढीपत्ता घेणार आहे भाजीला. तर माझे भांडे झाले, कपडे झाले, पण पाणी गेले त्याच्यामुळे अंघोळ राहिले माझे करायची आणि फरशी राहिले. फरशी पण पुसायची राहिलेली, पण पाणी गेले. किती वेळ झालं पाणी चालूच करणं झालंय कोणी. लाईट तर आहे, मला वाटलं लाईट गेली आहे काय की, पण लाईट तर आहे तरी पण कोणी पाणी चालू करणं झाले. बहुतेक सगळ्यांचे काम झालेले असते सकाळीच, किती 11-12 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे कोणी पाणी चालू करणं नाही वाटतं. आणखी ज्याला जेव्हा पाण्याची गरज पडेल कोणाला तेव्हा मग करते चालू. मी पण करू शकते खाली जाऊन चालू, पण खाली जायचा कंटाळा. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत कोणी मोटर चालू करत नाही पाण्याची, तोपर्यंत मी करते आयब्रोज. माझे आयब्रोज खूप वाढलेले आहेत. मी घरच्या घरीच करणार आहे, बाहेर जाणार नाहीये. मी नेमका असंच आयब्रो करायला घेतल्या, म्हणजे आयब्रो करायला चालू केलं कीच पाणी आले आता. तर फायनली आयब्रो माझ्या करून झालेले आहेत. कशा झालं सांगा मला कमेंटमध्ये. घरच्या घरी आपले कसं ते. तर आता वाजले सायंकाळचे 5:45 आणि मी करत आहे चहा. तर आता येत आहेत आमचे मिस्टर घरी, झाले त्यांचं काम. तर त्यांनी येईपर्यंत मला करायचं आहे स्वयंपाक. डाळ, भात, चपाती आणि गाजराचा हलवा पण करायचा आहे. पण खालून पहिलं दूध घेऊन यावं लागेल. पण दूध घेऊन यायला जरा वेळ लागेल, कारण नंतर मला खाली जायचंच आहे दळण आणायला. काल आणायचं होतं दळण, पण काल गिरणी बंद होती, त्याच्यामुळे आणायला जमलं नाही. त्याच्यामुळे थोड्या वेळाने जायचे मला दळण आणायला. तर खाली काही मी आता गेलेच नाही. आमचे मिस्टर आलेले आहेत, त्यांनी चालीवर सगळं सामान त्यांनीच घेऊन आले. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, जेवायला आम्ही बसलेला आहोत. मिस्टर येत आहेत आमचे. तर केलेली आहे इकडे डाळ, भात, चपाती आणि भाकर. इथे घेतलेली आहे मेथी. तुम्हाला मी नाही का आवडत कपडे तुमच्या वर आहेत मिस्टर, टेरेसवर. टी शर्ट घाला.